श्रावण म्हणजे उत्सवाचा सण. यात पहिला सण येतो तो नागपंचमी. नागपंचमी विशेष आज आपण झटपट तयार होणारी गव्हाची खीर आणि सोबतच कानोले सुद्धा बनवत आहोत. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपण खीरीची तयारी करून घेऊ. यासाठी पटकन जर तुम्हाला खीर बनवायची असेल, तुमच्याकडे खपली गहू नसेल किंवा गहू बारीक करून घेण्या इतपत तुमच्याकडे वेळ नसेल, तर माझ्यासारखं तुम्ही सुद्धा इथे वापरू शकता. दलिया जो बाजारात अगदी सहज अवेलेबल होतो. असा बारीक असे याचे गव्हाचे तुकडे असतात, यालाच दलिया असं म्हटलं जातं. तर हा दलिया तुम्ही इथे वापरू शकता. साधारण मोठे 4 चमचे भरून हा दलिया आहे. रेग्युलर घरातल्या वाटीच्या अंदाजानुसार बरोबर अर्धी वाटी आहे. आता हा दलिया आधी चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा. यामध्ये असणारा कोंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे. यासाठी साधारण 2 वेळा तरी हा दलिया आपल्याला धुवून घ्यायचा आहे. तर हा असा दलियावरती भरपूर कोंडा असतो, हाच आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. तर अजून एकदा मी इथे दलिया धुवून घेतलाय. इथे गॅसवरती मी कुकर चढवलाय. कुकर हलकासा गरम झाला की यामध्ये आपल्याला तूप घालायचंय. तर थोडंसं तूप असं गरम झालं की यामध्ये धुवून घेतलेला दलिया आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. तर यावेळेस गॅसची फ्लेम तुम्ही लो ठेवू शकता. परतत असताना दलिया थोडासा ओलसर वाटतोय. साधारण तो असं चांगला कोरडा होईपर्यंत आपल्याला लो फ्लेम वरती परतून घ्यायचा आहे. तर हे बघा इथे दलिया चांगला परतून झालेला आहे. चांगला हा कोरडा मला वाटतोय. हलकासा रंग सुद्धा याचा चेंज झालाय आणि मस्त सुवास येतोय. आता हा दलिया आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर यासाठी इथे मी दलियाच्या चौपट आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. म्हणजे दलिया अगदी व्यवस्थित शिजला जाईल, खाली सुद्धा लागणार नाही. तर इथे अर्धी वाटी जर दलिया तुम्ही घेतला तर याच्या बरोबर चौपट असं पाणी घ्यायचं. तर यामध्ये मी बरोबर 2 वाटी भरून पाणी घातलेलं आहे. आता फक्त हे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. तसं दलिया शिजायला फारसा असा वेळ लागत नाही. यासाठी काय करायचं, कुकरचं झाकण लावायचं, मीडियम टू हाय फ्लेम ठेवायची आणि कुकरच्या फक्त आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात. 4 शिट्ट्यांमध्ये दलिया अगदी मऊसूत असा शिजला जातो. आता जोपर्यंत दलिया शिजला जातोय तोपर्यंत आपण पीठ इथे मळून घेऊयात. तर इथे मी बरोबर 1 कप भरून पीठ घेतलंय. हे रेग्युलर चपातीसाठी लागणारं गव्हाचं पीठ आहे. यामध्ये चवीपुरतं मी मीठ घातलं. आता या पिठामध्ये अगदी थोडंसं म्हणजे पाव चमचा मी तूप घातलं. घातलेलं तूप, मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पीठ मळून घेऊ. आता रेग्युलर जसं आपण चपातीसाठी पीठ मळून घेतो ना, त्याच पद्धतीने हे सुद्धा मळून घ्यायचंय. जर तुम्ही चपातीसाठी सैलसर असं पीठ मळत असाल, तर त्यापेक्षा थोडंसं घट्ट हे मळून घ्यायचंय. तर हे बघा इथे पीठ मळून झालेलं आहे. यावरती अगदी थोडंसं आपण तूप लावूयात आणि पुन्हा तुपामध्ये थोडंसं आपण हे घोळून घेऊयात. मी इथे कानोल्यांसाठी तुपाचा वापर करते, पण तुम्हाला जर तुपाऐवजी तेलाचा वापर करायचा असेल, तर तुम्ही नक्कीच करू शकता. इथे पीठ मळून झालेलं आहे. तर साधारण एक 5-10 मिनिटांसाठी हे छान आपण भिजवून घेऊयात. पीठ मळेपर्यंत इकडे कुकरच्या 4 शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत आणि कुकरमधली वाफ सुद्धा जिरली आहे. तुम्ही इथे बघू शकता. अगदी मऊसूत असं हे दलिया चांगला असा शिजला गेलेला आहे. तुम्हाला जर असं वाटलं की दलिया थोडासा कच्चा वाटतोय, तर एखादी आणखीन शिट्टी तुम्ही करून घेऊ शकता. तर हे बघा अगदी मऊसूत असा दलिया शिजायला हवा. आता जितका दलिया आहे त्याच्या दुप्पट आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे. मिश्रण गरम आहे यामुळे गूळ लगेचच विरघळला जाईल. यात मी असा बारीक तो चिरून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम बंदच आहे. फक्त गूळ यामध्ये मी ढवळून घेतलाय. आता आपल्याला यामध्ये एक मस्त खमंग असा तडका घालायचा आहे. तर यासाठी इथे तडका पॅनमध्ये मी चमचाभर तूप घातलं. तूप हलकसं गरम झालं की यामध्ये काही ड्रायफ्रुट्सचे काप घालायचे. तर इथे मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेत. सोबतच ओल्या नारळाचे सुद्धा काही तुकडे घेतलेले आहेत. छान असे पातळ काप करून घेतले. हलकासा रंग येईपर्यंत हे सगळं आपण तुपामध्ये चांगलं परतून घेणार आहोत. हा सुकामेवा थोडासा परतून घेतला की हा खिरीमध्ये छान क्रंची लागतो. पण ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नसेल आवडत असं क्रंची, तर तुम्ही डायरेक्टच खिरीमध्ये घालू शकता. तयार केलेला हा तडका लगेचच आपल्याला खिरीमध्ये सुद्धा घालायचा आहे. आता यावेळेस गॅसची फ्लेम मी चालू केली आहे. मीडियम फ्लेम ठेवलेली आहे. मिसळून घेऊयात आणि साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी गुळासोबत चांगली शिजवून घेऊयात. तर हे बघा अशी खीर इथं चांगली शिजली गेलेली आहे. साधारण 3-4 मिनिटांसाठी मी ही शिजवून घेतली. आता हे पहा, जरी आता खीर तुम्हाला खूप पातळ वाटत असली तरी सुद्धा थोड्या वेळानंतर ही चांगली घट्ट होते. जसं-जसं थंड व्हायला लागते तशी-तशी गव्हाची खीर चांगली घट्ट होते. गॅसची फ्लेम मी आता बंद केलेली आहे. आता यावेळेसच मी लगेच यामध्ये दूध घालणार नाही. जेव्हा आपण सर्व्ह करतो त्यावेळेस तुम्ही दूध यामध्ये घालू शकता. नागपंचमी विशेष आजची ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे वापरलेला आहे अगारो इलाय 3 बर्नर गॅस स्टोव्ह.
6 mm चा टफन ब्लॅक ग्लास टॉप याचा आहे. स्टेन रेजिस्टंट अँड इझी टू क्लीन आहे. बर्नर याचे राऊंड शेप मध्ये आहेत आणि याचबरोबर हे ब्रासचे आहेत. एक स्मॉल, मीडियम आणि बिग असे 3 साईज मध्ये येतात. यासोबत 2 ड्रिप ट्रे येतात. एक फिक्स आहे आणि एक तुम्ही काढून इझिली क्लीन करू शकता. याचबरोबर यासोबत हेवी पॅन स्टँड सुद्धा आहेत जे तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये दिसतात. रेग्युलर कुकिंग साठी हा मला खूप जास्त आवडतो. तुम्हाला जर हा गॅस स्टोव्ह घ्यायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. नक्की जाऊन चेक करा. आता पटकन कानोले सुद्धा तयार करून घेऊ. तर साधारण 10 मिनिटांसाठी तरी इथे पीठ चांगलं मी भिजवून घेतलंय. थोडंसं हलकंसं हे मळवून घेऊ. फक्त मिनिटभरासाठीच इथे मी कणिक मळून घेतलेली आहे. आता याचे काही उंडे तयार करून ठेवू. नेहमीची मध्यम आकाराची चपाती जेवढी असते तेवढे इथे मी 4 असे उंडे तयार करून घेतले. आता हे आपल्याला लाटून घ्यायचं. यासाठी इथे अगदी थोडंसं आपल्याला पिठी घ्यायची आहे. हवं असेल तर तुम्ही तुपावरती किंवा तेलावरती सुद्धा लाटून घेऊ शकता. एक सारखी पोळी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे. मध्यम आकाराची थोडीशी अशी पातळ मी पोळी इथे लाटून घेतली. म्हणजे जशी आपण चपाती लाटून घेतो अगदी तशीच. जाड ठेवायची नाही, नेहमीप्रमाणेच लाटून घ्यायची. आता यावरती आपल्याला तूप लावायचंय. तेल इथे लावू नका, तुपामुळे छान खमंगपणा येतो आणि छान या तुपाचा सुवास सुद्धा येतो. तर या पद्धतीने व्यवस्थित असं तूप सगळ्या बाजूने आपल्याला लावून घ्यायचंय आणि आता याचा एक या पद्धतीने फोल्ड मारून घ्यायचा. घातलेल्या घडीवरती पुन्हा आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचंय आणि हे तूप व्यवस्थित या घडीवरती पसरून घ्यायचं. आता बरेच जण या कानोल्यांमध्ये ना गूळ खोबऱ्याचं सारण सुद्धा घालतात. पण जर तुम्हाला तसं आवडत असेल तर तुम्ही करू शकता. आपण इथं ऑलरेडी गोड खीर बनवलेली आहे, यामुळे हे मिश्रण मी यामध्ये घालणार नाही. पुन्हा असं फोल्ड मारून घेतलेला आहे आणि इथं ऑलरेडी मी 3 कानोले तयार करून ठेवले होते. स्टीमरला खालून मी तूप लावून घेतलंय. या तुपावरतीच असे फोल्ड केलेले कानोले ठेवून द्यायचे आणि आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे. कानोल्यांची घडी खूप दाबून घ्यायची नाही. जर तुम्ही दाबली तर आतमध्ये कानोले व्यवस्थित वाफवले जाणार नाही. अलगद हे फोल्ड करून घ्यायचे, व्यवस्थित असे वाफवले जातात. आता इकडे मी स्टीमरमध्ये पाणी सुद्धा गरम करून घेतलंय. चांगलं उकळतं पाणी असायला हवं. पाणी जर आता झाकण नसेल तर पाणी कानोले उकळतच वातड आहे, होऊ यामुळे शकतात. गॅसची यासाठी फ्लेम पाणी ही लो आधी ठेवली. उकळून लो घ्यायचं फ्लेमवरती आणि 15 मगच मिनिटांसाठी आपल्याला ही जाळी जाळी यावरती चांगली ठेवायची. वाफवून घ्यायचे. बरोबर इथे 15 मिनिट झालेले आहेत. यावरचं झाकण काढून पाहिलं तर कानोले व्यवस्थित असे वाफवले गेलेले आहेत. हात लावून पाहायचं, अजिबात हे चिकट लागता कामा नये. तर हे बघा या पद्धतीने छान असे हे वाफवले गेलेत आणि असं जर तुम्ही थोडंसं उचलून पाहिलं तर हे खाली चिकटलेले नसतात. तर याचाच अर्थ व्यवस्थित असे कानोले इथे वाफवून झालेत. स्टीमर मधून ही जाळी मी बाहेर काढून घेतली. तुम्ही इथे बघू शकता. मस्त वाफवलेले आहेत. अजूनही बरेच गरम आहेत. खाली अजिबात हे चिकटलेले नाही. दोन्ही साइडने मी तुम्हाला दाखवते. कानोले अगदी परफेक्ट असे झालेत. मला कानोल्यांची टेस्ट फार आवडते, कारण आपल्या ज्या गव्हाच्या शेवया असतात ना, ज्या आपण छान पाण्यात उकळून गोड बनवतो, अगदी त्याच पद्धतीने याची सुद्धा टेस्ट लागते. गरमागरम कानोल्यांसोबत ही गव्हाची खीर चवीला अप्रतिम लागते. किंवा इथे तुम्ही नारळाची जरी खीर बनवलीत ना, तरी सुद्धा ती खूप छान टेस्ट लागते. सर्व्ह करत असतानाच खिरीमध्ये मी दूध ओतून घेतलेलं आहे. तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवं यानुसार तुम्ही यामध्ये दूध घालू शकता किंवा बिना दुधाची सुद्धा अशीच ही खूप छान लागते. घातलेलं दूध खिरीमध्ये मिसळून घेतलं, वरून थोडेसे पिस्त्याचे काप घातले आणि खमंग असे कानोले आणि गव्हाची खीर तयारच झाली. तर या नागपंचमीला हा बेत तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आशा करते की आजची ही नागपंचमी विशेष रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.